काय रे थापा, साहेब कुठेत? या या पंत या. जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बसा बसा. आशीर्वाद असू द्या. राहू दे. पंत, डोक्यात एक कल्पना आली आहे. वाह, आपण आज्ञा करा साहेब. मी काय म्हणतो, महाराष्ट्राचं नाव मोठं करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करूयात. वाह, महाराष्ट्र भूषण असा पुरस्कार देऊन हे शाल आणि श्रीफळ याच्या पलीकडे जाऊन चांगला धनादेश देऊ जरा. वाह वाह साहेब, आपल्याला खोटं वाटेल पण पण माझ्याही मनात गेले काही दिवस अशीच कल्पना घोळतीये. हो, पण आधी मी सांगितलं त्यामुळे क्रेडिट मलाच. निर्विवाद साहेब. काय काय नाव येते डोक्यात? काय साहेब, मस्करी करताय का माझी? तुमच्यापेक्षा दुसरं कोणी मोठं आहे का महाराष्ट्रामध्ये? पंत, अहो आता मी स्वतःला मिळावा म्हणून एक पुरस्कार जाहीर करायचा का? राजकारणी सोडा, एखादा चांगला खेळाडू, साहित्यिक किंवा समाजसेवक बघा. वाह, फारच छान कल्पना आहे. कशा सुचतात तुम्हाला अशा कल्पना? डोक्यात एक नाव आलंय. माझ्याही डोक्यात एक नाव आलंय साहेब. सांगा. आधी आपण. माझ्या शाळेतले शिक्षक पु ल देशपांडे. वाह, फारच छान. खरं तर आज मला खूप बोलायचं होतं. तुम्ही सकल रसिक माझे मित्रच आहात. तुम्ही माझं लेखन गोड मानून मला मोठं केलं. पण आता तब्येत साथ देत नाही. त्यामुळे या पुढचं माझं मनोगत माझी पत्नी सुनीता तुम्हाला वाचून दाखवेल. भाई, आता लिखाण बंदच का? आता तब्येत साथ देत नाही आणि कम्प्युटर एवढा शब्दच फक्त माहिती आहे. अहो, मग डिक्टेट करायचं कोणाला तरी. एक डिक्टेटर आहे ना, मग दुसऱ्याची काय गरज आहे? नमस्कार. आता माझं अखेरचं पर्व सुरू झालंय. बाभ बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे, विझवू दीप सारे मी चाललो निजाया, इथल्या अशाश्वताची आता मजन माया. अशा ह्या वातावरणात निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतो असं म्हणतात, तेव्हा खूप यातना होतात. विचाराने सिद्ध करायचे मुद्दे सुटले की गुद्दे सुरू होतात आणि गुद्द्यांनी काहीच साध्य होत नाही. आपल्याला न पटलेला विचार दडपून टाकणारे राज्यकर्ते साऱ्या सामाजिक प्रगतीला अगतिक करतात. असो, तरीही सरकारने या पुरस्कारासाठी माझा एकमताने विचार केला. त्याबद्दल मी सरकारचा आणि आपणा सर्व रसिकांचा आभारी आहे. धन्यवाद. हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा आवाज कुणाचा? शिवसेना.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जुने पुलं मोडकळीला आल्यामुळे आमच्या सरकारने नवीन पूल उभे करण्याची मोहीम हातात घेतलेली आहे. आता या माझ्या उद्धट उद्गारांचा तुम्हाला काय अर्थ घ्यायचा तो घ्या. खरं तर हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मलाच द्यायला निघाले होते. मी म्हटलं कशाला, मला आधीच महाराष्ट्र दूषण मिळालेलं आहे, आणखीन भूषण कशाला. मग हे नवलकर वगैरे म्हणायला लागले पुलंना देऊ. म्हटलं खुशाल द्या. दिला, त्यांनी स्वीकारला. मग म्हणाले ठोकशाही आहे म्हणून. आता मी एक अग्रलेखच लिहिणार 1-2 दिवसात. त्याचं कॅप्शन असेल झक मारली. तुम्ही आम्हाला ठोकशाहीचे पुरस्कर्ते म्हणताना मग आमच्याकडून पुरस्कार स्वीकारलाच कशाला. आजही आम्ही पुलंना मानतो. दौऱ्यात गाडीत त्यांचीच कसेट ऐकतो. वर म्हणतोय असा पुलव होणे नाही. पण आजची परिस्थिती बघून असं वाटतं असा पुलव होताच कामा नये. शिवसेना शिवसेना आवाज कुणाचा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. अरे कशाला बंद केलं? चांगलं गात होते की शाहीर. शाहीरचं जाऊ दे. बाळ काय म्हणतोय ते वाच आधी. वाचलंय सकाळीच. हसू नकोस. हसण्यावारी नेलं की आपण मोकळे. सुनीता, तुला काय लागलंय माहितीये का? तुला तो ओरिएंट हायस्कूलमध्ये पट्ट्या खाणारा बाळ आठवतोय. तो बाळ वेगळा आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वेगळे. एका म्हाताऱ्या साहित्यिकाचा उपदेश शिवसेना प्रमुख ऐकतायत हे लाखो शिवसैनिकांना चाललं असतं का? आपण जे केलं ते योग्यच केलं. आपण आपला धर्म पाळला, त्यांनी त्याचा. आणि हो, हे वाचलंस का? हो. आजही गाडीत माझ्याच कॅसेट्स ऐकतो म्हणे बाळ. लहानपणी द्वाड होता, द्वाडच राहिला. असं म्हणाले सर. रात्री अपरात्री काही लागलं तर फोन करायचं सरळ. भक्ती आली. थापा. येतो मी. येतो ग.